विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली आणि त्यांना मोठं यश मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। आणि त्यानंतर मात्र सातत्याने धोरणांमध्ये बदल झाल्याचं पाहायला मिळते। पहिले सगळ्या बहिणींना 1500 रुपये मिळतील असं म्हटलं जात होतं, मात्र त्यानंतर आता निकष बदलले आणि सगळ्यांनाच त्यात मिळेल अशी शक्यता नसताना 2100 रुपये दिले जाणार असं सुद्धा एक आश्वासन पूर्वी देण्यात आलेलं होतं। आणि आता मात्र नरहरी झिरवळ यांनी एक वक्त केलेलं आहे की असं कोणीही बोललेलं नाही की 2100 रुपये देण्यात येतील। या सगळ्याच्या संदर्भात राष्ट्रवादी पक्षाच्या रोहिणी खडसे आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल तुम्ही? आपण बघितलं असेल तर शासनाने निवडणुकीच्या वेळेस ज्या घोषणा ह्या सरकारमधल्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या होत्या त्या सगळ्या घोषणांचा त्यांना विसर पडलेला दिसतोय। शेतकऱ्यांना कर्जमाफी करू आणि त्यांचा 7/12 कोरा करू ही एक घोषणा करण्यात आली होती, त्याही संदर्भामध्ये निर्णय झाला नाही। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, तुम्ही आम्हाला निवडून द्या ही घोषणा करण्यात आली होती। आणि राष्ट्रवादीच्याच म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्याच एजेंड्यावरती ही घोषणा लिहिलेली होती। पण काल आपण बघितलं असेल नरहरी झिरवळ साहेबांना ह्या घोषणेचा विसर पडलेला दिसतोय की त्यांच्याच पक्षाच्या जो अजेंडा होता त्याच्यावरती ती घोषणा होती। त्याचबरोबर वीज बिलामध्ये सवलत देण्यात येईलची घोषणा होती। अशा अनेक घोषणा ज्या निवडणुकीच्या पूर्वी निवडून देण्यासाठी करण्यात आलेल्या होत्या त्या सगळ्या घोषणांचा सरकारला आता विसर पडलेला दिसतोय। या संदर्भामध्ये तुम्ही आवाज उठवणार आहेत, कारण खरं तर याच पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींनीच मोठं यश दिलेलं पाहायला मिळालेलं होतं आणि ते महायुतीच्या नेत्यांनी कबूल देखील केलेलं होतं। मी मुंबईला देखील मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा होती त्याच वेळेस मी सांगितलेलं होतं की सरकार हे जे 420 सरकार आहे की ज्या सरकारने लाडक्या बहिणींना, शेतकरी बांधवांना आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला फसवण्याचं काम केलेलं आहे, ह्या 420 सरकारला आम्ही त्यांची कोर्टामध्ये तक्रार करून त्यांना ह्या सगळ्या घोषणांची आठवण करून देणार आहोत आणि ह्या सगळ्या घोषणांचं काय झालं याचा जाब विचारणार आहोत। जळगावमध्ये काल चोपड्यामध्ये अतिशय दुर्दैवी आणि गंभीर घटना घडली की एका जन्मदात्या बापाने आपल्या मुलीने प्रेमविवाह केला, कमी शिकलेल्या मुलाशी केला म्हणून थेट गोळ्या झाडून हत्या केलेली आहे। या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता एक महिला म्हणून? आपण आजही बघितलं तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल की एका बाजूला आपण महिलांचा सन्मान म्हणून त्यांची पूजा करतो, नवरात्र साजरी करतो आणि तिथेच ऑनर किलिंगसारख्या घटना आजही घडता आहेत। ह्या बाबतीमध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे। आणि एका बाजूला शासनाच्या जी योजना आहे की ज्या योजनेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या समाजामध्ये जर लग्न केलं तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जी योजना आहे, अशा अनेक मार्गातनं समाजामध्ये प्रबोधन निर्माण करण्याचं काम शासनही करतं आहे आणि स्थानिक लोकांमध्येही होतं आहे। पण आज कुठेतरी कमतरता जाणवते आहे की अजूनही अशा घटना होत आहेत। हे दुर्दैवच म्हणावं लागेल महाराष्ट्राचं की अजूनही ती वृत्ती जी आहे ती संपलेली नाही। एकीकडे अंतराळापर्यंत महिला पोहोचलेल्या आहेत आणि या एका छोट्याशा कारणामुळे की कमी शिकलेल्या मुलाशी लग्न हे बदलू शकतं असं वाटतंय तुम्हाला? आपण खरं बघितलं असेल तर योजना येतात किंवा महिलांना समान अधिकार देण्याच्या घोषणा देखील होतात, पण जर आपण बघितलं असेल तर महिलांच्या बाबतीमध्ये ग्रामीण भागामध्येही अजूनही तशीच परिस्थिती आहे। शहरी भागामध्येही अजून महिलांना दुय्यम स्थान देण्याची मानसिकता ही बदललेली दिसत नाही आणि त्यामधूनच महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना असतील किंवा ऑनर किलिंगसारख्या घटना असतील, त्यांच्यावरती बलात्कार असेल, त्यांना जो घरगुती त्रास होत असतो, घरगुती हिंसाचाराच्या घटना ज्या मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस स्टेशनमध्ये नोंद होताना दिसत आहेत, ह्या सगळ्या घटना हेच दाखवत आहे की पुरुषी जी मानसिकता आहे ती अजून देखील काही प्रमाणामध्ये बदललेली नाही आणि ती बदलण्यासाठी अजून सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणं गरजेचं आहे। आतापर्यंत तुम्ही किंवा नाथाभाऊ असतील ईडीवरती सातत्याने त्यांनी टीका केल्याचं पाहायला मिळालेलं होतं, आज मात्र त्याच ईडी कार्यालयाला आग लागल्याचं समोर आलेलं आहे। ह्या आगीकडे तुम्ही कसं बघताय? त्या संदर्भामध्ये अजून चौकशी मला वाटतं चालू आहे की कितपत नुकसान झालं आहे, ती आग कशी लागली, काय लागली, हे सगळं बघत असताना सगळा जो काय अहवाल येईल तो समोर येईल, तो अहवाल बघितल्याशिवाय त्या बाबतीमध्ये बोलणं चुकीचं आहे। गिरीश महाजनांवरती देखील आता नुकतेच आरोप होताना आपल्याला पाहायला मिळते। नाशिकमध्ये त्यांनी सुनील झवर यांच्या माध्यमातून जमिनी खरेदी केल्या असं काही त्या ठिकाणचे शेतकरी म्हणतायत। तुम्ही या सगळ्या घटनेकडे कसं बघताय? त्या संपूर्ण विषयासंदर्भात पूर्णपणे माहिती घेऊनच मी बोलू शकेल, कारण मी फक्त ती जी बाईट होती तेवढीच बघितलेली आहे, बाकी संपूर्ण विषयाचा मी अभ्यास केलेला नाही, त्याच्यामुळे त्या विषयावरती बोलून आज बोलणं चुकीचं होईल।
ताई, पहलगाममध्ये जो काही हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र सत्ताधारी भाजप आणि तुमचे जे काही पक्ष आहेत, एकमेकांवरती या घटनेवरती आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला पाहायला मिळतं. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय? जो पहलगाममध्ये हल्ला झाला आणि अनेक लोकांना दुर्दैवाने त्यांना मृत्यू आला आहे, ह्या घटनेला खरं आपल्या भारतावरती झालेला हल्ला म्हणून आपण बघायला हवं. कारण हा आपल्या भारताच्या प्रतिष्ठेवरती आणि आपल्या भारताच्यावर हल्ला झालेला आहे. कुठल्या धर्मावर घेण्यापेक्षा भारतीय नागरिक म्हणून या हल्ल्याचा आपण निषेध आम्ही सगळेच करतो. आणि या हल्ल्यामुळे प्रचंड असा संताप हा प्रत्येक नागरिकामध्ये आहे. ज्यांनी कुणी हा हल्ला घडवून आणला असेल त्यांना कठोर अशी शिक्षा होणं आम्ही अपेक्षा करतो. पण यामध्ये आपण जे बघतोय की आपल्या भारताची एकी कुठेही जाऊ नये, म्हणजे आपण स्टेटमेंट करत असताना धर्म किंवा एकमेकांवरती जो आरोप करतो आहे याच्यामध्ये आपला भारताचा एकरूपपणा, एक संघपणा ह्याला कुठेही तडा जाणार नाही याची आपल्या सगळ्या भारतीयांनी काळजी घ्यावी. शेवटी जे अतिरेकी हल्ला जो झालेला आहे त्यांना हेच सगळं अपेक्षित आहे की आपण विखुरले जावो, आपल्यामध्ये वाद निर्माण व्हावेत आणि त्यांना जे अपेक्षित आहे ते भारतामध्ये साध्य करता यावं. म्हणून एकी ही महत्त्वाची आहे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन राजकारण, सगळे वाद हे सगळे बाजूला ठेवून ह्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात लढणं गरजेचं आहे. आणि ह्यासाठी आम्ही सगळे विरोधक देखील सरकारच्या बाजूने आहोत. सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा वेगवेगळे कठोर भूमिका पक्षाच्या बाबतीत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. पाण्याचा एक स्ट्राईक केल्याचं पाहायला मिळतं आहे. तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय? आमची एवढीच अपेक्षा आहे की जेव्हा मागचा जो हल्ला झाला होता 2019ला, त्या हल्ल्यामध्ये तो हल्ला कुणी केला, त्यांचे दोषी कोण होते हे काहीही पुढे येऊ शकलं नाही. तसं या घटनेसंदर्भात होऊ नये. जो कोणी या घटनेसाठी जबाबदार असेल त्यांना कठोर शिक्षा व्हावी एवढी आमची नाहक अपेक्षा आहेच. आणि त्यासाठी आम्ही विरोधी पक्षात जरी असलो तरी आम्ही सगळे त्यांच्यावरती मोदींच्या धोरणाला पाठिंबा आहे तुमचा? मोदींच्या धोरणाला पाठिंबा मी म्हणणार नाही, पण त्या अतिरेक्यांना शिक्षा होण्यासाठी आणि अशी घटना परत होणार नाही, माझ्या कुठल्याही भारतीयावरती हल्ला होणार नाही, ह्यासाठी जे काय केंद्र सरकारला करण्याची गरज असेल त्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही पाठबळ देऊच त्यांना. ह्या सगळ्या शेवटी हा हल्ला प्रत्येक भारतीयावरती झाला आहे, असाच हा हल्ला आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या घटनांचा निषेध आम्ही सगळेच करणार आणि मी भारतीय म्हणून आम्ही पाठीशी आहोतच. आमदार संजय गायकवाडांनी पोलिसांवरती काही आरोप केलेले आहेत. तुम्ही या सगळ्या आरोपांकडे कसं बघताय? मला असं वाटतं जशी वृत्ती तशी सृष्टी असं म्हणायला लागेल. कारण त्यांना मी म्हणत नाही, जे मीडियामध्ये येत होतं की मागच्या वेळेस जे 50 आमदार गेले होते ते 50 खोके घेऊन गेले होते, तर त्यांना प्रत्येकाला पैशांमध्ये तोलण्याची त्यांची जी भूमिका दिसते तसंच त्यांनी पोलीस यंत्रणेला देखील पैशांमध्ये तोलण्याचा प्रयत्न केला आहे. पण माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस हा काही पैशामध्ये तोलला जाऊ शकत नाही, मोजला जाऊ शकत नाही. पण जशी वृत्ती तशी सृष्टी, जशा आपण असतो तसे आपल्याला जग दिसतं, तसं त्यांचं वक्तव्य असू शकतं. तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची आजही अपेक्षा आहे. सरकारने अगोदर घोषणा केली होती, प्रत्यक्षात मात्र ते मिळू शकलेलं नाही. तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय? शासनाने ज्या घोषणा निवडणुकीच्या वेळेस केलेल्या होत्या त्या सगळ्या घोषणांचा सरकारला विसर पडलेला आहे. आजही जर आपण फक्त जळगाव जिल्ह्यापुरता देखील विचार केला तर ह्या 2 महिन्यामध्येही शेतकरी आत्महत्यांचा आकडा आपण काढला तर तो सगळ्यात जास्त आहे. म्हणजे शेतकरी आत्महत्या करतायत, आज त्यांच्यावरती कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अशा वेळेस शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सरकारने करावं. आज त्यांना कर्जमाफी दिली असती तर ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याही ज्या मोठ्या प्रमाणात होत आहेत त्या थांबल्या असत्या. पण सरकार फक्त हे निवडणुकीपुरतं आश्वासन होतं का काय असं वाटायला लागलं आहे. कारण तुम्ही अजितदादांचं जर स्टेटमेंट बघितलं असेल तर 31 तारखेच्या आत तुम्ही सगळ्यांनी कर्ज भरा हे त्यांनी सांगितलं. म्हणजे तुम्ही कर्ज भरायला लावतात, निवडणुकीच्या आधी तुम्हीच त्यांना आव्हान करतात की आम्ही तुम्हाला कर्जमाफी देणार. विसंगती आहे. पण हे शेवटी विसंगती म्हणणार कारण 3 ठिकाणी सत्ता केंद्र झालेले आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकाचं स्टेटमेंट वेगवेगळं येणार आहे. तर या होत्या रोहिणी खडसे. त्यांनी असं म्हटलेलं की शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत सरकारने निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिलेलं होतं ते जर कदाचित पूर्ण केलं असतं, कर्जमाफी केली असती तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्याला टाळता आल्या असत्या, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. चंद्रशेखर नेबे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.